तर हाय फ्रेंड्स, नमस्कार. तुम्ही म्हणा अरा एवढी गर्दी कसली, हे कुठं आलेले आहेत? तर हे आम्ही आलेलो आहे वारणेमध्ये. आपल्या वारणेचे भाग्यविधाते सहकार महर्षी विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त इथं दरवर्षी कृषी प्रदर्शन भरतं. त्यासाठी इथं आता आम्ही प्रतिमेला वंदन करून आत गेलो. तर आत इथं सर्व प्रकारच्या भाज्या, म्हणजे आपल्या ज्या भागात भाज्या वगैरे सगळं जे कोणी प्रगतशील शेतकरी आहेत ते बनवतात ते इथं लावलेलं. इथं त्यांनी मॉडेल्स पण छोटे छोटे लावलेली, की त्यांनी एकाच प्लॉटमध्ये कसे विविध शेतीचे उत्पन्न घेतलेलं आहे. त्यानंतर होता ट्रॅक्टरचा वगैरे स्टॉल, इथं होते नर्सरीचा स्टॉल. नर्सरीमध्ये फुलं तर तुम्ही बघू शकता किती छान होते. इथं ऊसाची रोपं पण होती. खूप अशा वेगळ्या प्रकारच्या इथं प्लांट्स पण ह्यावेळेस आलेले. हे आहे ठिबक सिंचन, जे आपल्याला शेती सिंचनमध्ये लागतं त्याची ही माहिती देत होते. इथं होतं सोलार, जे की आता शेतकऱ्यांना सोलार पण मिळतो आपल्या सबसिडीवरती. इथं होती ही आमला कँडी. त्यानंतर होते हे घरगुती उपयोगाचे आणि गिरणीमध्ये जे काही उपयुक्त अशा वस्तू असतात त्यांचा स्टॉल. इथं होती ही कार. आम्हाला वाटलेली आहे टाटा CR येणार, पण टाटा CR इथं आलीच नव्हती. पण ह्या गाड्या खूप छान होत्या. त्यानंतर आम्ही पुढं आलो तर इथं होतं आपल्या कडबाकुटीचं मशीन, दूध काढायचं मशीन वगैरे. आणि इथंही बघू शकता तुम्ही एक गाय आणि तिचं पिल्लू, किती क्यूट दिसते हे. आणि ह्यानंतर पण इथं पण आणखी हे ते सगळं गोठ्याचं लागणारं सामान होतं, धार वगैरे काढायचं, कडबाकुटी वगैरे. आणि इथं बघा, फॉलो कर भावा. तुम्ही पण आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा आमचे व्हिडिओज. त्यानंतर इथं सगळे शेतीला लागणारे अवजारं होतीत, बऱ्याच प्रकारचे पाने वगैरे. त्यानंतर इथून पुढं आता लेडीजचे स्टॉल सुरू होतात. इथं सगळे बांगड्या आणि हेअर ॲक्सेसरीजचा वगैरे स्टॉल होता. इथं खूप छान अशा साड्या होत्या. आणि इथं चप्पल्स होते. इथून आम्ही 1-2 चप्पल्स पण खरेदी केले. चप्पल पण खूप चांगल्या क्वालिटीचे होते. तिथून पुढे इथं आता फ्रीज कवर, सोफा कवर आणि आपल्याला ऑर्गनायझर्स वगैरे होते. इथं पण भरपूर गर्दी होती. आणि हे दादा आम्हाला चॉपरनं कट करून दाखवत होते भाज्या कसं कट करायचं ते. तिथून पुढे हे अगरबत्तीचे स्टॉल, बिस्किटचे स्टॉल, घरगुती बिस्किटं होती, छान होती, क्वालिटी पण छान होती याची. त्यानंतर परत आणखी एकदा बांगड्यांचा स्टॉल चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचा होता, पण इतकंच की थोडंसं महाग होतं. आणि इथं बार्गेनिंग वगैरे करून काही चालत नाही. आणि आता हे झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर हे रांगोळी करून दादा दाखवत होते. तिथून पुढं आम्ही बाहेर आलो तर इथं छोट्या मुलांच्या गाड्या वगैरे होत्या. इथं पाळणे होते. आणि इथं आता तुम्ही बघू शकता मोठ्या माणसांचे पाळणे, ड्रॅगन, आकाश ही पाळणा, परत हे मुलांचे छोटे छोटे गेम्स वगैरे हे सगळं होतं. त्यानंतर आम्ही आलो पुढं खायच्या स्टॉलला. इथं आम्ही पुलाव घेतला, एवढा पण काही खास नव्हता. आणि इथून पुढं परत आम्ही मग रगडा, पाणीपुरी, भेळ वगैरे घेतली आणि खाल्ली. आणि हा आहे आता शेवटचा दिवस, त्यामुळं गर्दी थोडीशी कमी होत चाललेली, आम्ही लेटनं गेलो त्यामुळं. तर चला भेटू पुढे. लाईक, शेअर, सबस्क्राईब.